गुलाबजाम म्हटले की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा गोडसर पदार्थ. परंतु हेच गुलाबजाम जर घरी बनवायचे म्हटले तर यामध्ये बराच वेळ जातो, बरेच मेहनत लागते, तसेच फार किचकट असे वाटते, होय ना? परंतु आज आपण अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीने मार्केटमधील तयार प्रीमिक्सपासून गोडसर असे आजपर्यंत पाक मोडलेले रसरशीत गुलाबजाम बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम प्रीमिक्सपासून गुलाबजाम तयार करण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम रेडीमेड गुलाबजामची प्रीमिक्स घेतले आहे. हे प्रीमिक्स जे आहे हे वजनी प्रमाणात 200 ग्रॅम इतके आहे. मार्केटमध्ये बऱ्याच विविध कंपन्यांचे गुलाबजामचे प्रीमिक्स मिळते, त्यातील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही प्रीमिक्स इथे घेऊ शकता. आता या प्रीमिक्सपासून मी गुलाबजाम तयार करणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम इथे मी हे प्रीमिक्स जे आहे यापासून गुलाबजामची जी कणिक आहे ती तयार करून घेणार आहे. तर आता इथे मी गुलाबजामसाठी लागणारे जे पीठ आहे ते मळून घेत आहे. यासाठी यामध्ये मी पाणी ॲड केले आहे. पाण्याऐवजी इथे तुम्ही दुधाचाही वापर करू शकता. तर ही कणिक मळताना यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करत ही कणिक मळून घ्यायची आहे. एकदम जर जास्त पाणी ॲड केले तर हे प्रीमिक्स जे आहे ते पातळ असे तयार होते व आपल्याकडे कोरडे प्रीमिक्स नसते, अशा वेळेस गुलाबजाम बिघडतात. त्यामुळे इथे थोडे थोडे पाणी ॲड करून गुलाबजाम बनवण्यासाठीची जी कणिक आहे ती मळून घ्यायची आहे. तर गुलाबजामची कणिक मळताना आपण चपातीसाठी जे पीठ मळतो सैलसर असे अशा प्रकारे मळून घ्यायची, जेणेकरून गुलाबजाम वळताना ते एकसारखे छान असे गोलाकार वळले जातात. तर पाहू शकता अशा प्रकारे एकदम मऊसूत असे ही गुलाबजामसाठीचे पीठ जे आहे ते मी मळून घेतले आहे. हे पीठ मळण्यासाठी इथे मला एकूण पाव वाटी इतके पाणी लागले आहे. आता या मळलेल्या कणकेपासून मी गुलाबजाम तयार करून घेणार आहे. त्यासाठी मळलेल्या कणकेमधील एक छोटासा गोळा घेऊन याला बोटाने अशा प्रकारे स्मॅश करून घेत आहे. अशा प्रकारे स्मॅश करून घेतल्यामुळे ही कणिक जी आहे ती आणखीन मऊसूत बनते व गुलाबजाम जो आहे तो आपला छान असा अजिबात त्याला चिरा न जाता मस्त असा गोलाकार बनला जातो. तर गुलाबजाम बनवताना एक महत्त्वाची टीप आहे, ती म्हणजे अशा प्रकारे दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये ही कणिक जी आहे ती स्मॅश करून अशा प्रकारे गुलाबजाम वळून घेतला तर याला अजिबात चिरा पडल्या जात नाहीत. पाहू शकता मस्त असा आपला गोलाकार गुलाबजाम वळला गेला आहे, याला अजिबात चिरा पडल्या गेल्या नाहीत. तर अशाच प्रकारे आता उरलेल्या कणकेपासून इथे गुलाबजाम जे आहेत बाकीचे ते मी बनवून घेत आहे. तर फ्रेंड्स, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला गुलाबजाम खायचे असतात, परंतु अशा वेळेस काय होते की घरामध्ये बनवायचे म्हटले तर त्यासाठी फार बराच वेळ लागतो, बरीच मेहनत लागते. तर अशा वेळेस आपण पटकन या प्रीमिक्सपासून हे गुलाबजाम बनवून खाऊ शकतो. तर यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. पाहू शकता इथे दुसराही गुलाबजाम छान असा वळला गेला आहे. अशाच प्रकारे उरलेल्या सर्व कणकेपासून इथे मी बाकीचे गुलाबजाम तयार करून घेत आहे. तर इथे मी अशा प्रकारे सर्व गुलाबजाम जे आहेत ते बनवून घेतले आहेत. 200 ग्रॅम प्रीमिक्सपासून इथे मी 20 गुलाबजाम बनवून घेतले आहेत. गुलाबजामचा आकार मी इथे एवढा ठेवला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यापेक्षा मोठा ठेवू शकता किंवा छोटा ठेवू शकता. तर आता हे गुलाबजाम जे आहेत ते मी सुरुवातीला तळून घेणार आहे, पण त्यापूर्वी इथे मी यासाठीचा पाक जो आहे तो तयार करून घेणार आहे. तर इथे मी 20 गुलाबजामसाठी 1.5 ग्लास पाणी जे आहे ते पाक घेण्यासाठी घेतले आहे. पाणी जे आहे ते पातेल्यामध्ये ॲड केले आहे. पाणी गरम झाले आहे. यामध्ये ॲड केले आहे 1 वाटी साखर. साखरेचे वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्रॅम इतके आहे. 1.5 ग्लास पाण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम साखर वापरली आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी फुल ठेवली आहे. ॲड केलेली साखर आता या पाण्यामध्ये विरघळून इथे मी याचा एक तारी असा पाक तयार करून घेणार आहे. तर इथे पाहू शकता साखर जी आहे ती पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली गेली आहे व पाक जो आहे तो इथे बनण्यास सुरुवात झाली आहे. तर पाक इथे आपल्याला जास्त असा घट्ट बनवायचा नाही आहे. हलकासा असा हाताला चिकट लागला की गुलाबजामसाठी पाक तयार आहे ते समजावे. तर इथे पाहू शकता पाक जो आहे तो आपला तयार झाला आहे. यामध्ये ॲड केली आहे 1 चमचा विलायची पावडर. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे केसरही ॲड करू शकता. ॲड केलेली विलायची पावडर व्यवस्थित असे मिक्स करून घेऊन इथे मी आता गॅस जो आहे तो बंद केला आहे. तर अशा प्रकारे मस्त असा आपला पाक इथे तयार आहे. आता हा तयार केलेला पाक जो आहे तो कोमट करून घ्यायचा आहे. पाक आता इथे मी साईडला ठेवून दिला आहे व इथे आता मी गुलाबजाम तळून घेणार आहे. त्यासाठी गॅस चालू करून तेल गरम करण्यास ठेवले होते.
तेल इथे गरम झाले आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती तेल गरम झाल्यानंतर मी लो ठेवली आहे. आता या गरम तेलामध्ये एक एक करून गुलाबजाम तळण्यासाठी ॲड केले आहे. गुलाबजाम तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच पलटवायचे नाही, त्यांना थोडेसे सेट होऊन द्यायचे. हलकेसे सेट झाले की हे गुलाबजाम जे आहेत ते दोन्ही बाजूने छान असे आलटत पालटत सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहे. तेलाऐवजी इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. गुलाबजाम तळताना एक महत्त्वाची टीप आहे, ती म्हणजे गुलाबजाम जे आहेत ते एकदम मंद आचेवरती तळून घ्यायचे. म्हणजे काय होते, हे एकसारखे छान असे आतमधून खरपूस तळले जातात. गॅसच्या मोठ्या फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर हे गुलाबजाम जर तुम्ही तळले तर ते पटकन असे वरून तळल्यासारखे दिसतात, परंतु आतमधून तसेच कच्चट राहतात. महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवा. गुलाबजाम तळण्यासाठी जरा इथे वेळ द्यायचा आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे दोन्ही बाजूने छान असे या तेलामध्ये गुलाबजाम जे आहेत ते मी खरपूस सोनेरी रंगावरती तळून घेतले आहेत. गुलाबजाम इथे छान असे तळले गेले आहेत. आता हे तळलेले गुलाबजाम मी इथे तेलामधून बाजूला काढून घेत आहे व अशाच प्रकारे उरलेले सर्व गुलाबजाम जे आहेत ते इथे मी तळून घेतले आहेत. आता हे गुलाबजाम जे आहेत तळून घेतलेले हे हलकेसे असे कोमट झाले की लगेचच आपला पाक जो आहे कोमट झालेला यामध्ये टाकायचे आहेत. गरम गरम गुलाबजाम जे आहेत ते एकदम गरम गरम पाकामध्ये टाकायचे नाहीत. अशा प्रकारे जर तुम्ही गरम गुलाबजाम गरम पाकामध्ये टाकले ते फार लिचपिचीत असे बनले जातात. तर इथे पाहू शकता पाक हलकासा कोमट आहे व गुलाबजामही आपले हलकेसे कोमट आहेत. अशा वेळेस हे सर्व गुलाबजाम पाकामध्ये भरण्यासाठी मी ॲड केले आहेत. तर पाहू शकता अगदी पाकाचे प्रमाणही परफेक्ट झालं आहे. गुलाबजाम पाकामध्ये बुडल्यानंतर पाक याच्यावरती शिल्लक राहिलेला आहे. तर आता हे गुलाबजाम जे आहेत मी अर्धा तास असेच झाकून ठेवणार आहे, जेणेकरून ते छान असे मुरले जातील. तर आपण खव्याचे गुलाबजाम करतो ते गुलाबजाम मुरण्यासाठी बराच वेळ जातो, परंतु हे गुलाबजाम जे आहेत ते पाकामध्ये पटकन असे मुरले जातात. तर पाहू शकता अर्धा तासानंतर मस्त असे गुलाबजाम पाकामध्ये मुरले गेले आहेत. पाक यांनी छान असा ऑब्झर्व करून घेतला आहे, यामुळे या गुलाबजामची साईज ही मोठी झालेली आहे, पाहू शकता. तर अशा प्रकारे गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत. हे गुलाबजाम खाण्यासाठी सर्व केले आहेत. मस्त असे रसरशीत आतपर्यंत पाक मुरलेले आपले गोडसर असे गुलाबजाम अगदी कमीत कमी वेळेमध्ये साध्या सोप्या पद्धतीने इथे तयार केलेले आहेत. पाहू शकता याचे टेक्स्चर पाहू शकता, मस्त असे दिसत आहे. तर फ्रेंड्स असेच गुलाबजाम तुम्हीही नक्की घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाले होते हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तर पाहू शकता मस्त असे आपले गोडसर गुलाबजाम जे आहेत ते खाण्यासाठी तयार झाले आहेत. बऱ्याच वेळा घरामध्ये आपल्याला पटकन असे गोडसर काहीतरी खाण्याची इच्छा होते, परंतु गुलाबजाम जर खायचे म्हटले तर ते मार्केटमधून खवा विकत आणा, बनवा, यामध्ये बराच वेळ जातो. परंतु हे असे तयार प्रीमिक्सपासून झटकीपट तयार होणारे हे गुलाबजाम नक्कीच घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाले ते हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा. तर मस्त असे रसरशीत गोडसर गुलाबजाम आपले खाण्यासाठी तयार आहेत. रेसिपी आवडली असल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करा.